वंस, गुरुजींची वाट बघताय ना? हो ना, किती उशीर झालाय, अजून आले कसे नाहीत? अहो मी तर चहा नाश्ता पण तयार ठेवलाय, तुम्ही जरा फोन करून बघता का? अगं नाही, एक 5 मिनिटं वाट बघू. समजा नाहीच आले तोवर तर मग करते फोन. बर. आई, आते. काय रे, काय झालं? आज गुरुजी येणार नाहीयेत. गुरुजी येणार नाहीत? येणार नाहीत म्हणजे? तुला कोणी सांगितलं? नाही, मला कोणी सांगितलं नाही. उलट मीच त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही येऊ नका. अरे पण का? तू त्यांना परस्पर येऊ नको असं का सांगितलं? सांगतो. इनफॅक्ट तुम्ही दोघी आहातच. तेजस आणि सुहा कुठे? तेजस त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय. हा, आणि सोहा रूम मध्ये आहे तिच्या. सुहा, सुहा, जरा खाली येतेस का? आले. काय झालं दादा? आता तरी सांगणार आहेस का काय झालंय? सांगतो. आपण बसून बोलूया. चहा घेत घेत बोलू. बस. अरे बस आते. मीनाक्षी बस इथे. सोहा, ये इथे. अगं बस. तुम्हा सगळ्यांचं नेहमीच असं म्हणणं असतं की बाबांनंतर सगळे निर्णय आता मला घ्यायचे आहेत, आणि जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते खूप विचारपूर्वक घ्यायचे आहेत. मीनाक्षीने मला एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात आणून दिली, आणि त्यानंतर मी सोहा आणि तेजसच्या बाबतीत एक निर्णय घेतलाय. माझं आणि मीनाक्षीचं जे काही बोलणं झालं त्यानंतर मला असं वाटतंय की तेजसच्या फॅमिली प्रॉब्लेमला आपणच जबाबदार आहोत ना. मग आपणच त्यांच्या आई वडिलांशी बोलायला हवं. काही झालं ना अभि, तरी ते त्याचे आई वडील आहेत, आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न होणं मला तरी पटत नाहीये. आणि लग्नालाच जर ते नसतील तर लग्नानंतर ते सोहाचा स्वीकार करतील का? तेजसनी त्याच्या करिअरसाठी ठेवलेले पैसे आपल्याला दिलेत, मग आपल्याला ते परत करायला हवेत ना. आपण ते थोडे थोडे करत त्याला परत देत राहूया, आणि त्याचा स्वतःचा बिझनेस सुरू करायला लावूया त्याला. एकदा का बिझनेस सेट झाला की मग ते स्वतःच्या घराचा विचार करू शकतील. आता राहिला प्रश्न त्याच्या पैशांचा, तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न मी करतोच आहे. आता तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही बोला. काय झालं सुहा? तुला माझं बोलणं पटलं नाहीये का? नाही दादा, तसं खरंच काही नाही. तू जे काय म्हणतोयस ना ते मला पटलंय, आणि तू जर तेजसचा एवढा चांगला विचार करत असशील तर मी सुद्धा थांबायला तयार आहे. हो ना, आणि तेजस आपल्या घरातलाच तर आहे ना. त्याच्या बाबतीत तू जो काही विचार केलास तो अगदी योग्य आहे. तो काही त्याला नाही म्हणणार नाही. शेवटी मीनाक्षीने जे काही सुचवलंय ते खूप महत्वाचं आहे. हो ना? नक्कीच महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण भावनेच्या भरात घाई गडबडीने निर्णय घेतलेत, पण एखादी गोष्ट
उगीच पटकन करण्यापेक्षा ती जास्त नीट करणं जास्त गरजेचं आहे. योग्य रीतीने करणं गरजेचं आहे. गुड. आता तुम्ही सगळ्याच जणी असं बोललात म्हटल्यावर माझ्या मनावरचं एक खूप मोठं ओझं उतरल्यासारखं झालं. आता आम्ही माझ्या कामाला लागू शकतो. बरं चला, चहा थंड होतोय. कॉफी. तुला स्ट्रॉंग कॉफी आवडते ना, म्हणून बनवली. मीनाक्षी, पण तू का असा स्वतःला त्रास करून घेतेस आता? अगं, कॉफी बनवण्यात कसला आलाय त्रास? मी कॉफीबद्दल बोलत नाहीये, पण ती देण्यासाठी जे काय तू सतत वर खाली करतेस ना, त्यामुळे तुला त्रास होऊ शकतो. आणि आता ह्या दिवसात तुला काळजी नको का घ्यायला स्वतःची? काळजी तर घ्यायलाच हवी. म्हणूनच मला तुझी काळजी वाटतेय सोहा. काय? तुला माझी काळजी वाटते का? नाही म्हणजे मगाशी माझ्या बोलण्यावरून अभिनी तुझ्या लग्नाबद्दल जे काही सांगितलं, त्यामुळे तुझ्या लग्नाला उशीर होणार आहे. आणि मग माझ्यामुळे हे सगळं झालंय म्हणून तुला वाईट वाटणारच. म्हणून तुझी काळजी वाटतेय सोहा. मीनाक्षी, मगाशी तुझ्या सांगण्यावरून दादा जे काही बोलला त्यामुळे मला वाईट वाटलं असं तुला वाटलं का? याआधी आपल्यामध्ये जे काही गैरसमज झालेत ते तुलाही माहिती आणि मलाही. तुझं सुख मला बघवत नाही असे आरोप झालेत माझ्यावर सोहा. म्हणून मला असं वाटलं की मीनाक्षी प्लीज. मीनाक्षी, आधी जे काय घडलंय ते प्लीज विसरून जा. परत तो विषय नको काढूस प्लीज. आणि मी जर तुला नकळतपणे हर्ट केलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माफ कर प्लीज. आणि मीनाक्षी, मला एक गोष्ट कळून चुकली आता. तू नेहमी माझ्या भल्याचाच विचार करशील. आपली सगळ्यात जवळची आणि लाडकी वस्तू हरवल्यानंतर परत सापडल्यावर जो आनंद होतो ना, तो आनंद मला झालाय. नक्की कोणाबद्दल बोलतेस तू? तुझ्याबद्दल सोहा. आज मला माझी बेस्ट फ्रेंड परत मिळाली. आणि मी तुला एक गोष्ट सांगायला विसरले. कॉफी स्ट्रॉंग झाली, अगदी आपल्या मैत्रीसारखी. बरं, तू अभ्यासाला बस, मी आलेच. हो हो, नाही मी कळवते तुम्हाला. अच्छा, हो. वंसा, मी मीनाक्षीला चणे भिजत घालायला सांगितलंय. पाऊस पडतोय ना, काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय. मी तुला सांगणारच होते. चांगली आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे कामानिमित्त बाहेर जरा वेळ लागला. बरं, गुरुजी येऊन गेले? काय म्हटले? बरं, पहिलं फोन गोड करा आणि मगच सांगा. अरे नाही नाही, म्हणजे गुरुजी नाही आले.
का? काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही म्हणजे बाहेर एवढा मुसळधार पाऊसही पडत नाहीये. नाही, प्रॉब्लेम काही नाही झाला, पण या विषयावर आम्ही परत एकदा बोललो. आम्ही काहीतरी ठरवलंय. अहो, आम्ही काहीही ठरवलेलं असलं तरी तुम्ही आणलेली मिठाई तुम्ही खाल्ली तरी चालणार आहे. ते हो. घ्या. अहो, एवढं सिरियस होण्यासारखं काही नाहीये. तुमचं लग्न होणार हे फिक्स आहे. फक्त आम्ही मिळून काहीतरी ठरवलंय एवढंच. काय ठरवलंय तुम्ही? अहो, एवढी कसली घाई? तुम्ही जा आधी फ्रेश व्हा, मग आपण बोलू निवांत. तू टेन्शन नको घेऊस. म्हणजे तुझा विचार करूनच आम्ही जो काही निर्णय घेतलाय तो घेतलाय. हो, आणि तो तुलाही आवडेल अशी आमची खात्री आहे. आत्याई, आई, अहो तुम्ही नका काळजी करू. जे काही बोलायचंय ते सोहाशी मी बोलून घेतलेलं आहे. आता ह्यांच्याशी कसं बोलायचं ते मी बघते. आता सगळं तूच सांभाळून घे बाई. विक्रम राजेश शिर्के, अरे काय रे मर्दा, असं डोळा इसफारून काय बघायलायस? मी बोलले होते विक्रम, तुझं आणि सोहाचं लग्न मी काही केलं होऊ देणार नाहीये. काय झालं? तुझ्या मुहूर्ताचा मी अनर्थ केलाच ना? नाही हा, म्हणजे मी सांगतेय म्हणून विश्वास ठेवू नकोस. स्वतः विचार कर. आणि मी आत्ता जे काय केलंय त्यावरून मी ह्या पुढे काय करू शकते याचा अंदाज लाव. सोहा बरोबर सप्तपदी चालायची स्वप्न बघत होतास ना तू? अरे 7 पावलं नाही चाललास तर तुला वाटलं की तू जिंकलास? लक्षात ठेव विक्रम, तुझं हे 7 पावलांचं अंतर मी 700 किलोमीटरचं करून ठेवलंय. आणि फक्त माझ्या बोलण्यावर जाऊ नकोस, स्वतः विचार कर. अभि आता एखादं डील क्रॅक करणार, मग ते पैसे उभे करणार, आणि लाखांची अमाउंट म्हणजे वेळ तर लागणारच. हा, आणि नाही लागला वेळ तर वेळ कसा लागेल हे मी बघणारच. मग तू तुझं स्वतःचं घर घेणार, मग आला रोजीरोटीचा प्रश्न. त्यात तुझ्यासारखा स्वाभिमानी माणूस फ्रान्सवरून भारतामध्ये बिझनेस करायला येतो, तो जॉब तर नाही ना करणार.
बिझनेसच करणार. मग तो सेटअप व्हायला वेळ, सगळ्याला वेळ जाणारच आहे विक्रम. अरे मला बोलतानाच एवढा कंटाळा यायला लागलाय, तर तुझं काय होणार आहे जरा विचार कर. बायको, विक्रम, शांत बसायचं आणि शांत बसून सगळं ऐकायचं. कारण मी तुझ्या या धमक्यांना घाबरत नाही आणि भीक तर अजिबात घालत नाही. मी तुला आधी सांगितलं होतं की सोहाशी लग्न करण्याची तुझ्यात हिंमत नाहीये, पण आज सांगते तुझी लायकी नाहीये. कळलं का विक्रम राजेश शिर्के? लायकी नाहीये. तुझ्याशी पहिलं लग्न झालेलं आहे विसरली का? कळली? लायकी. सातशे किलोमीटर लांब, सोलापूरवर नाही तर 500 किलोमीटर लांब काय चिचुके खेळायला आलो काय? The number you've called is currently unavailable. The number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. नेमका जो दिवस आपल्याला घाणेरडा जातोय ना, त्याच वेळेला ह्याच्या फोनला काय होतंय काय माहिती. ये ना. तेजस, अरे जरा बोलायचं होतं. बोल ना. एव्हाना तुला कल्पना आली असेलच मला काय बोलायचं. कशाबद्दल? लग्नाबद्दल. हो, कळलंय मला. नाही म्हणजे तू याला नाही म्हणणार नाहीस असं गृहीत धरूनच आम्ही निर्णय घेतलाय. आणि पैशांच्या बाबतीत म्हणशील तर तुझे पैसे परत करायला मला फार वेळ लागणार नाहीये. म्हणजे थोडे थोडे का होईना मी लवकरात लवकर तुझे पैसे परत करेन. अभि, पैशांच्या बाबतीत मी काही बोललोय का? नाही तेजस, हे बघ, तू बोलत नसलास तरी मी ते बोलणं गरजेचं आहे. आणि तसंही माझे काही नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहेत, त्यामुळे तुला फार वेळ नाही थांबावं लागणार. आणि हा मीनाक्षीने जे काही सुचवलंय ते योग्यच आहे. नाहीतर आम्हाला आयुष्यभर तुझ्या बाबतीत गिल्टी वाटत राहिला असतं. अरे अभि, तू ना या गोष्टींचा खूपच विचार करतोयस. आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय तर मी नाही म्हणणार आहे का? तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट साठी जर का लग्न उशिरा होणार असेल ना, मला काही हरकत नाही. थँक्स तेजस, आम्हाला समजून घेतल्याबद्दल. ऍक्च्युली थँक्स मी तुम्हाला म्हटलं पाहिजे, स्पेशली मीनाक्षी वहिनींना मला समजून घेतल्याबद्दल. हेच बोलायचं होतं. तर चल, येतो मी. डोक्याचा बोगा करून टाकलाय बायकोनी. वेल प्लेड बायको, वेल प्लेड. पण अजून गेम संपलेला नाही. एक इनिंग झाली, आता आपली बॅटिंग आहे.
कोणी बघत नाही ना? चला, बराच कुटुंब आता झोपलेलं आहे. आपलं काम करून घ्या तेवढ्यात.